लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून 1500 रुपयेचा हप्ता टाकण्यास सुरू झालेला आहे. तर ज्या ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे. आणि ज्या महिलांना हप्ता नाही आला त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नाही किंवा इतर कोणता महिना हप्ता आला नाही, तो हप्तासुद्धा मेन्शन करून सांगायचा आहे. आम्ही नक्की तुमची मदत करू. ज्या महिलांनी अजूनसुद्धा आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी करून घ्या, कारण असेच नवीन अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो 2100 रुपयाचा हप्ता वाटप होणार आहे असं स्वतः मुख्यमंत्री बोललेले आहे. लाडकी बहीण योजना अर्जाची सरकारी यंत्रणेकडून पातळीने सुरू आहे, त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आणखी घटणार आहे. दुसरीकडे फेब्रुवारीचा 8वा हप्ता आजपासून वाटप सुरू झालेला आहे. तर प्रत्येक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेलेच असन, ही लाडक्या बहिणींसाठी होती खुश खबर. आणि ज्या महिलांना पैसे आलेले आहे त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला 1500 रुपयाचा हप्ता जमा झालेला आहे. ज्या महिलांना अजूनसुद्धा एक पण हप्ता आलेला नाही त्या महिलांनी पण कळवायचं आहे. आम्ही नक्की त्यासाठी जे 2-3 सेटिंग आहे ते आम्ही तुम्हाला कळवू आणि तुमचा हप्ता सुरू होईल तशी आम्ही प्रयत्न करू. तर लाडक्या बहिणीला फेब्रुवारी महिन्यामध्ये तर 1500चा हप्ता येणार होता, हे आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहोत. 2100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार ह्यासाठी लाडकी बहीण खूप उत्साह घेऊन आहे. तर आतापर्यंत विभागाकडून 3 करोडपेक्षाही अधिक रुपये वर्ग करण्यात आलेली आहे अशी माहिती. डिसेंबर खरे 2,46 लाख महिला लाभार्थी होत्या, त्यामध्ये 5 लाख महिला अपात्र ठरल्या. त्यामुळे जानेवारीपर्यंत 2,41 लाख लाभार्थी महिला आहे. मात्र अजूनही अनेक महिलांचे नाव कमी होणार आहे, म्हणजे खूप सारी महिला अपात्रसुद्धा होणार आहे असं सूत्रांकडून कळत आहे. असे कित्येक महिला निकषात बसत नाही आणि अनेक नवीन नियम येणार आहे आणि ते नियम कोणते आहे लाडक्या बहिणींसाठी, त्या नियमामध्ये बसत असेल तर ते पात्र ठरेल. त्यांना लाडकी बहिणींचा 2100 रुपयाचा हप्तासुद्धा मिळायचा सुरू होणार आहे आणि ही योजना 5 वर्षेपर्यंत राबवणार आहे. तर लाडकी बहीण जे अपात्र आहे त्यांची तर लॉटरी लागणार आहे आणि जे महिला अपात्र होईल तर त्यांना काहीच भेटणार नाही. तर जाणून घेऊया, 4 चाकी वाहन कुटुंबात असेल तर योजनेचा लाभ घेता येणार नाही. शासकीय नोकरी महिला असेल तर लाभ घेता येणार नाही. जर महिला परराज्यामध्ये विवाह करून स्थानिक झाली असेल तर त्यांना सुद्धा लाभ भेटणार नाही. लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँक KYC करून घ्यायची आहे, ज्यानंतरच तुम्हाला लाडक्या बहिणींचा लाभ सुरू होईल. अगर KYC केली नाही तर पैसे तुमचे थांबले जातील किंवा काही ना काही नियम असेल त्या नियमात बसायला पाहिजे. तुम्ही त्यासाठी KYC करून घ्यायची आहे. तर ह्या योजनेत सुमार 16.5 लाख महिलांना खात्यावर भेट पैसे पाठवण्यात आल्यानंतर त्यांची अर्जात दिलेले नावं आणि पैसे जमा झालेले बँक खात्यावर नावे येत तफावत आढळून आलेली आहे. अशा महिलांना सुद्धा लाभ येणं बंद झालेलं आहे. म्हणजे बँकेत नाव वेगळं आणि जे फॉर्म भरून दिलेलं त्यामध्ये नाव वेगळं, असे खूप सारे असे अपात्र फॉर्म ठरलेले होते. त्यासाठी खूप सारे लाडक्या बहिणींचे नाव कमी होत आलेले आहे. काही महिलांनी 2-2, 3-3 वेळासुद्धा लाभ घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीत 1500 रुपये मिळणार आहे. हा 1500 रुपयाचा कदाचित शेवटचा हप्ता असू शकतो. यानंतर पुढच्या महिन्यापासून महिलांना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प. म्हणजे आता फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे, पण पुढच्या महिन्यात मार्च महिन्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता मिळू शकतो अशी शक्यता आहे. आणि ह्याचा एकच कारण आहे की राज्यात अर्थसंकल्प झाल्यानंतर
प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता टाकण्यास सुरू होणार आहे. ही होती लाडक्या बहिणींसाठी महत्त्व आणि खुश खबर जे महिला पात्र आहेत त्यांच्यासाठी. राज्यात अर्थसंकल्प महिलांना लाडक्या बहिणीत योजनेत 2100 रुपये देण्याची घोषणा केली जाऊ शकते. याबाबत अनेकदा महायुतीच्या नेत्यांनी माहिती दिली आहे. त्यामुळे महिलांना कदाचित मार्च महिन्यापासून 2100 रुपये मिळू शकतात. जर पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये मिळाले तर लाडक्या बहिणींसाठी होणार आहे चांदीच चांदी. तर लाडक्या बहिणींना जे पात्र महिला आहे त्यांना ही जी योजना आहे ते टोटल 5 वर्षापर्यंत राबवणार आहे. तर खूप सारे नावं कमी होणार आहे. ज्या महिलांना दुसरी अनेक सरकारी योजना चालू असेल तर त्या महिलांना लाभ भेटणार नाही असं सुद्धा स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे. आणि 2100 रुपये कधी मिळणार त्यासाठी पण खूप सारी महिला उत्सुक होते. तर ही होती लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. अजून सुद्धा ज्या महिलांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या महिलांसाठी विनंती आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमची जे काही समस्या असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आम्ही नक्की तुमची मदत करू. आणि तुम्ही जे कमेंट करतात, सबस्क्राईब करतात, लाईक करतात त्या गोष्टींनी आम्हाला मोटिवेशन भेटतं आणि आम्ही प्रत्येक कमेंटची रिप्लाय देत आलेत आहोत. तर ही सगळी नवीन अपडेट आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते.